नमस्कार मुलांनो, आज आपण विज्ञानमधील जो पाठ आपण पाहतोय त्या पाठाचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. वनस्पतीची रचना. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक आणि वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात. पुनरुत्पादन म्हणजे काय? रिप्रोडक्शन. पुन्हा एकदा नवीन जर समजा त्या फुलांचं रूपांतर फळांमध्ये होतं, या फळांपासून बिया बनतात, बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात. हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे. तर आपण इंग्रजीमध्ये बघूया. द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. Plant structure can generally be divided into two parts. The stem म्हणजेच खोड. The stem which grows above the ground म्हणजेच जे खोड आहे ते जमिनीच्या वरच्या बाजूला वाढतं. and the root म्हणजेच मूळ which grows below the ground surface म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली ते वाढणार आहे ते मूळ. द रूट म्हणजेच मूळ, स्टेम म्हणजेच खोड, अँड लीव्ज म्हणजेच पाने आर द मेन पार्ट्स ऑफ प्लांट्स. हे वनस्पतीचे महत्त्वाचे भाग आहेत. फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट्स बियर फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म्ड इंटू फ्रूट्स म्हणजे फुलांचं रूपांतर फळामध्ये होतं. फ्रूट्स हॅव सीड्स आणि ही फळं त्या फळांमध्ये बिया असतात. सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स आणि या बियांमुळेच नवीन वनस्पतींची निर्मिती होते. यानंतर आपण पुढचा भाग बघतोय. पुढचा भाग आहे फूल. वनस्पती हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. आपण फुलाची माहिती मराठीतून पाहिली, ती इंग्रजीतून पाहूया. द फ्लावर. धिस इज द मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. वनस्पतीचा अतिशय आकर्षित करणारा भाग म्हणजेच फ्लावर आहे. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट. अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. म्हणजे फुलाचा रंग एक वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्याचा आकारही वेगळा असतो. द फ्लावर इज ॲन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. फूल हे अत्यंत महत्त्वाचं आहे पुनर्निर्मितीसाठी. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण हा भाग आपण पुन्हा 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 वाचा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले जे शब्द अवघड आहेत ते क्लिअर होऊन जातील. त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. आपण फूल बघितलं होतं, आता आपण त्याच्यानंतर बघणार आहोत खोड. खोड वनस्पती जमिनीच्या वरती वाढणारा जो भाग आहे. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती करतं, अन्न वहन करतं, अन्न साठा आणि काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे सुद्धा कार्य खोडाकडून केलं जातं. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचं काम करतं. खोडाची कार्य महत्त्वाची आहेत, हे लक्षात घ्या. खोडाचं कार्य आहे अन्न निर्मिती करणे, अन्न वहन करणे, अन्न साठा करणे आणि वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचं कार्य करणं आणि इतर भागांना वनस्पतीच्या आधार देण्याचं काम खोड करतं. आपण हीच माहिती इंग्रजीमध्ये पाहूया. खोड. खोडासाठी इंग्रजीत नाव आहे द स्टेम. स्टेम लक्षात घ्या. स्टेमला आपण हायलाईट करू. हा स्टेम हायलाईट केलेला शब्द तुम्हाला दिसतोय पिवळ्यामध्ये. द स्टेम.
The height, shape, and size of a plant depends upon the stem. The stem carries out the functions of production. Functions म्हणजे कार्य. Conduction and storage of food. In some plants, it has the function of reproduction. It gives support to other parts of the plant. आपण ही माहिती व्यवस्थितपणे पुन्हा पुन्हा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला ते शब्द नीट समजतील. आपण पुढे जाऊ. आपण आता खोडाची माहिती इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये बघितली होती. वनस्पतीची रचनाचं चित्र आपल्याला 3 टिंब 2चं दिसतं आहे आपल्याला. आपण यानंतर पाहूया पानाची माहिती आपण घेणार आहोत. पान हे पसरट असते. अन्ननिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असते पानाची. पानं मुख्यतः 2 प्रकारची असतात. आपल्याला दोन्ही प्रकारची पानं इथे दाखवलेली आहेत चित्रामध्ये. एक साधं पान, जे उदाहरणार्थ जास्वंदीचं पान हे साधं पान म्हणून ओळखलं जातं, आणि संयुक्त पान, उदाहरणार्थ गुलाबाचं जे पान आहे ते संयुक्त पान आहे. अशा प्रकारे पानांचे प्रकार 2 प्रकारचे आपण बघितले. एक साधं पान आणि दुसरं संयुक्त पान. आपण हेच गोष्ट इंग्लिशमध्ये सुद्धा बघूया. आपण बघतोय पान. इंग्रजीमध्ये पानाला म्हणतात लीप. द लीप इज फ्लॅट. It plays an important role in the production of food. Leaves are mainly of 2 types. 2 प्रकारची पानं. आपण मगाशी साधं पान म्हटलं आणि संयुक्त पान म्हटलं. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो सिम्पल अँड कंपाऊंड लीव्ज. लक्षात घ्या नीट शब्द. आणि हे साधं पान आपल्याला दिसतंय. हे पहा साधं पान, सिम्पल लीफ. एक्झाम्पल हिबिस्कसचं पान आहे. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. आणि इथे हे कंपाऊंड लीफ आहे. कंपाऊंड लीफ म्हणजेच संयुक्त पान. फॉर एक्झाम्पल रोज म्हणजेच गुलाबाचं पान. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा फ्लावरची माहिती बघितली, नंतर स्टेमची माहिती बघितली, नंतर बघितली लीफची माहिती. आपण आता फ्रूटची माहिती बघणार आहोत. फ्रूटची मराठीमध्ये आपण माहिती बघूया आधी, आणि त्यानंतर आपण बघूया इंग्रजीमध्ये माहिती. तर फ्रूट म्हणजे फळ. आपण इंग्रजीमध्ये फ्रूट म्हणतो, मराठीमध्ये आपण फळ म्हणतो. फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळांमध्ये 1 किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत. आपण इथे फळांची माहिती आता पाहतोय, तर तीच माहिती आपण इंग्रजीमध्ये सुद्धा पाहून घेऊया. द फ्रूट इंग्रजीमध्ये माहिती आहे. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. Fruits contain 1 or more seeds. The pods of beans and peas are actually fruits. आपण ही माहिती इंग्रजीमध्ये बघितलेली आहे. यानंतर आपल्याला शेवटची माहिती याच्यामधली बघायची आहे. द रूट. आपण मराठीमध्ये रूटची माहिती बघूया. रूट म्हणजेच आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो मूळ. मूळ माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्ये आहेत. गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. मुळाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक सोटमूळ आणि तंतुमय मूळ. आपण मराठीमध्ये सोटमूळ म्हणतो. हे पहा, सोटमूळ तुम्हाला चित्रात दिसतंय, आणि ते सोटमूळ हे बघा आपल्या चित्रामध्ये मोठ्या चित्रामध्ये दिसतंय. सोटमूळ असं लिहिलं आहे. उदाहरणार्थ जास्वंदीचं मूळ सोटमूळ असतं, वडाचं मूळ सोटमूळ असतं, आणि हे तंतुमय मूळ जे आपल्या चित्रामध्ये दिसतंय तंतुमय मूळ उदाहरणार्थ कांदा, गवत. कांद्याचं जे मूळ असतं ते अशा प्रकारचं असतं तंतुमय मूळ, आणि गवताचं मूळ गवत तुम्ही उपटवून बघितलं तरी ते आपल्याला तंतुमय असं दिसतं. आपण इंग्रजीत ही माहिती पाहणार आहोत. इंग्रजीमध्ये माहिती आपण पाहतोय. द रूट होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. जे मुळं जमिनीमध्ये
घट्ट राहतात रोवून आणि ते त्या रोपट्याला आधार देतात. द मेन फंक्शन्स ऑफ द रूट आर टू ॲब्सॉर्ब. महत्त्वाचं कार्य काय आहे मुळाचं? शोषून घेणे पाणी. म्हणजे ॲब्सॉर्ब हा शब्द वापरलेला आहे. ॲब्सॉर्ब हा शब्द इथे मी हायलाईट करतो, लक्षात घ्या. ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेणे. आणि ट्रान्सपोर्ट वॉटर, ट्रान्सपोर्ट करणे, पाण्याचं ट्रान्सपोर्ट करणे म्हणजेच काय करणे तर पाण्याचं वहन करणे. ॲब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्ये, क्षार वगैरे अशी पोषक द्रव्ये जी आहेत ती मातीमधून जमिनीमधून खेचून घेतात, शोषून घेतात. न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल. द रूट्स ऑफ द कॅरेट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. आता काही रूट्स जे आहेत म्हणजे कॅरेटसारखी, गाजरासारखी किंवा रॅडिशसारखी, मुळ्यांसारखी ही आपल्यामध्ये स्वतःमध्ये अन्नसुद्धा त्यांच्यामध्ये असतं. म्हणजे आपण सरळ ती मुळं खातो, याचा अर्थ त्याच्यामध्ये अन्न असतं म्हणून आपण ती खातो. बाकी कुठली मुळं आपण तशी खात नाही. देअर आर 2 टाईप्स ऑफ रूट्स. 2 प्रकारची मुळं आहेत. एक टॅप रूट म्हणजेच सोट मूळ. मगाशी आपण मराठीमध्ये नाव बघितलं ह्याचं, आपण हे हायलाईट केलेलं आहे आता पिवळ्या रंगामध्ये. हे टॅप रूट. अँड फायब्रस रूट. फायब्रस रूट म्हणजे काय? तंतुमय मुळे, फायब्रस रूट. तर अशा प्रकारे आपण ही मुळांची माहिती पाहिलेली आहे. तर आपण हा पूर्ण जो भाग आपण बघितला, द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट म्हणजे वनस्पतीची रचना, ही फ्लावर, द स्टेम, द लीफ, द फ्रूट आणि द रूटमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचा भाग आपण नंतर बघणार आहोत पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत हा आजचा भाग तुम्ही चांगला लक्षात ठेवा, पाठ करा, पुन्हा पुन्हा वाचा आणि त्यावर आधारित जे चित्र जिथे दाखवलेलं आहे, जी डायग्राम काढलेली आहे 3.2, ही तुम्ही डायग्राम काढून त्या डायग्रामप्रमाणे नावं जी दिलेली आहेत त्याप्रमाणे नावं द्या. 3.2चं पूर्णपणे चित्र तुम्ही काढणार आहात त्याप्रमाणेच तुम्ही त्याच्यावर सिम्पल लीफचं जे चित्र दिसतं आहे, कंपाऊंड लीफ आणि टॅप रूट आणि फायब्रस रूट ही इंग्रजीमध्ये आपण व्यवस्थितपणे पान नंबर 19वरची चित्र दाखवलेली आहेत. आणि जे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत किंवा जे हायलाईट केलेले शब्द आहेत ते पुन्हा वाचा. आता इथे टॅपरूट, हिबिस्कस असं खाली लिहिलेलं आहे. म्हणजे हिबिस्कस म्हणजे जास्वंद आणि बन्यान म्हणजेच काय? वड. इथे ओनियन म्हणजे कांदा, हे लक्षात घ्या. आणि ग्रास म्हणजे गवत, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपण जेवढं जास्तीत जास्त वाचन करू, पुन्हा वाचू आणि जरा लिहू तर आपण ते पूर्ण लक्षात ठेवणार, विसरणार नाही कधी. तर आजचा पाठ आपण इथे सायन्सचा थांबवतो. काल आपण मराठी आणि सायन्स दोन्ही पाठ आपण घेतले नव्हते आणि मी तुम्हाला पाठवलेले नव्हते, तर आज ते मी तयार केलेले आहेत आणि मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा आज पाठवत आहे. आजचे जे विषय आहेत ते हिंदी आणि हिस्ट्री असे विषय आहेत, ते आपण संध्याकाळपर्यंत पाठवणार आहोत. धन्यवाद.